कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने ऐकत आहोत. ही प्रवचने ऐकायला अतिशय मधुर आणि गोड तर आहेतच, शिवाय रामनामाची गोडी लावणारीही आहेत. आज आपण प्रवचन नंबर 101 ते प्रवचन नंबर 110 असे ऐकणार आहोत. आपल्याला जर माझ्या चॅनलवरच्या कथा, संत साहित्य, इतर गोष्टी ऐकायला आवडत असतील तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सुरू करूया. प्रवचन नंबर 101. श्रीराम जय राम जय जय राम. सर्वस्वी राहावे रामासर्पण. आता ऐका माझे वचन, मनाने व्हावे रामार्पण. माझे नाते गोते एक राम, हा भाव ठेवून जावे रामास शरण. अनन्य व्हावे भगवंती, जो कृपेची साक्षात मूर्ती. राम आता करणे नाही उरले जाण, तुला आलो मी अनन्य चरण. सुखदुःखांचा दाता, सत्य नाही तुझ्या आता. जाणीवेने जैसे घ्यावे, तैसे मनाने सुखदुःख भोगावे. मी माझेपणाची जोपर्यंत धडपड जाण, तोपर्यंत नाही समाधान. सर्वस्वी राहावे रामास अर्पण, हाच उपाय सांगती साधूजन. रामाला अर्पण व्हावे कोण्या रीती, त्याचा मार्ग सज्जन सांगती. प्रयत्ने विण राहू नये, फळाची आशा ठेवू नये. भगवंताला विसरू नये. कर्तव्य या दृष्टीने कर्म करावे. प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान, तेथे व्हावा प्रयत्नांचा उगम. अखंड राखावे अनुसंधान, येणे कर्म होईल सहज रामार्पण. वृत्ती राखावी अत्यंत शांत, हेच संतांचे मुख्य लक्षण जाण. जे जे घडेल काही, ते ते राम इच्छेने पाही. असा करावा संसार, परी असावे खबरदार. त्राता राम जाणूनी चित्ती, निर्भय करावी आपली वृत्ती. थोर भाग्य उदया आले, राम राय घरी आले. आता व्हावे रामाचे आपण, व्यवहार प्रपंच करावा जतन. न दुजाचा दोष पहावा, त्याचा आपणापाशीच ठेवा. देह आहे परतंत्र, मन राखावे भगवंताशी स्वतंत्र. मनाने जो बांधला, परतंत्र वाटेल त्याला. शरण गेला रामचरणी, त्याला नाही दुजी हानी. अखंड करावे नामस्मरण, नीतिधर्माचे असावे आचरण. बायको मुले लहान थोर, यांनी न सोडावा रघुवीर. काळ फार कठीण आला, बुद्धिभेद त्वरित झाला. आता सांभाळावे सर्वांनी आपण, रामाविण न जाऊ द्यावा क्षण. चालले तसेच चालावे, राम ठेवील तसेच असावे. माझा राम जोडला, हे जाणले ज्याने, त्याला न उरले करणे. राम ठेवील ज्या स्थितीत, त्यात समाधान मानावे. रामास जे करणे असेल, ते तो करील. सदा सर्व काळ माझ्याशी वास, हाच धरावा हव्यास. त्याला न जावे लागे कोठे, घर बसल्या राम भेटे. जो करी रामदा भुंजी चिंतन, तयास नाही यमाचे बंधन. संतांची सेवा केली, महत् भाग्य घरी आले. एका परमात्म्याशिवाय नाही कोणास शरण. तोच खरा धन्य धन्य, संतांचे मर्जीने वागल्यास कल्याण होईल खास. तात्पर्य: अखंड राखावे अनुसंधान, येणे कर्म होईल सहज रामार्पण. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन नंबर 102. साधनांनी जे साधत नाही ते संत सहवासाने साधते. अवतारी संत आणि इतर संत यांच्यामध्ये फरक हाच असतो. अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांसारखे किंवा समर्थांसारखे असतात. ते आपण होऊन येतात आणि आपले काम झाले की आपणहून निघून जातात. मग ते राहत नाहीत. संतांनी जगातली राज्ये मिळवली नाहीत, पण त्यांनी स्वतःवर राज्य केले. चमत्कार करणे हे संत लक्षण नव्हे. चमत्कार सहजरित्या होतील तर होवोत. चमत्कार दाखवावा म्हणून संत चमत्कार करीत नाहीत. संतांची निंदा किंवा अपमान कधीच करू नये. त्यांची परीक्षाही पाहू नये. कोणाचेही वाईट चिंतू नये. दुसऱ्याचे हित करावे, हितच चिंतावे. उत्तम हित नामा वाचून अन्य कशातही नाही. म्हणून अखंड भगवन नाम जपणे ही संतसंगतच आहे. सद्विचार ही एक सत्संगतच आहे. ध्यान, स्मरण, मनन आणि सद्ग्रंथ वाचन यामुळे संतांची गाठ पडून त्यांच्याशी समागम होणे अगदी शक्य होईल. संत समागमात राहून विषय मागणे हे समागमाचे रहस्य नाही. एकुलत्या एका मुलाने अफूच्या गोळीसाठी हट्ट धरला तर आई त्याला ती गोळी देईल का? जर तिने ती दिली तर ती खरी आईच नव्हे. त्याप्रमाणे
जो विषयाचे प्रेम देईल तो खरा संत नव्हे. संताला विषयाचे प्रेम असत नाही. इतकेच नव्हे तर त्याचा माणूस विषयात राहिला तर त्याच्या हृदयाला पीळ पडतो. कुत्रा हाड चगळीत असताना आपल्याच तोंडातले रक्त पिऊन ते त्या हाडातून येते आहे असे समजतो आणि शेवटी त्यातच मरतो. हे पाहून इतके वाईट वाटले, त्याच्या 10 पट नव्हे 1 पट आपण विषयमग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटते. संतांनी खरे भगवंताला जाणले, जिज्ञासू शिष्य भेटला तर संतांना आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. साधनांनी जे साधत नाही ते संतांच्या सहवासात राहिल्याने साधते. मनुष्य जितका निस्वार्थी तितकी त्याची भाषा व्यापक असते. तुमच्या आमच्या घरातले लोकसुद्धा आपले ऐकत नाहीत, पण संतांची वाणी सर्व जगावर परिणाम करते. ती अत्यंत तळमळीची असते. याच अर्थाने श्रुती सनातन आहे. जगाचे कल्याण व्हावे म्हणून ऋषी बोलले, म्हणून त्या वाणीने जगाचे कल्याण व्हायचेच आणि जगाचे कल्याण व्हावे असे वाटते तोपर्यंत ती वाणी राहायचीच. आहे त्यात समाधान मानणे, कोणाशी द्वेष मत्सर न करणे, सर्व भगवत तद्रूप मानणे, निराभिमान राहणे, सदोदित भगवन नामस्मरण करणे आणि संत सज्जन सद्गुरू यांच्याविषयी पूज्य भाव ठेवणे, या गोष्टी आचरणात आणणे हाच परमार्थ. यात कोणती गोष्ट अवघड किंवा खर्चाची आहे? आम्ही निश्चयाने ती करीतच नाही म्हणून समाधान येत नाही. या गोष्टींप्रमाणे आचरण ठेवले तरच समाधान येईल. तात्पर्य: प्रपंचात कसे वागावे हे संत शिकवतात आणि वागूनही दाखवतात. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन नंबर 103. श्रीराम जय राम जय जय राम. सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय म्हणजे सत्संगती. एखाद्या दारूबाजाप्रमाणे विषयी मनुष्य वागत असतो. त्याला सर्व कळते पण वळत मात्र नाही. एकीकडे स्वतःला जो परमात्म्याचा अंश म्हणवतो आणि दुसरीकडे विषयांच्या आहारी जातो. खरोखर भक्तीशिवाय सर्व काही वाया आहे. संतांजवळ राहावे आणि भक्तीचे साधन करावे. आपल्याला काही करायचे उरले आहे असे जे वाटते ते न वाटू लागले म्हणजे साधनात प्रगती झाली असे समजावे. भगवंताची भक्ती घडायला गुरुसेवा हे एक मुख्य साधन आहे. जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरुला भागच पडते. वास्तविक गुरु मनात काही इच्छाच येऊ देत नाही. म्हणून कामधेनूपेक्षाही गुरु श्रेष्ठ आहे. अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही. संत समागम प्रारब्धाने होतो, पण समरीतीने जाता आले तर खरा समागम घडतो. पण आमचा मार्ग विषय आहे म्हणून संत भेटूनही त्याचा समागम आपल्याला होत नाही. विषयांमध्ये धुंद असलेल्या आम्हाला पाहून संतांच्या मनात कालवाकालव होते. त्याची आपल्याला कल्पनाही येणार नाही. आपली बुद्धी आपल्याला समाधानप्रद देत नाही तर दुसऱ्याची मदत घेणे आवश्यक आहे. अशा वेळी ज्यांची मदत आपण घेतो त्यांचे आपण ऐकायला नको का? भगवंताच्या जिज्ञासेचा मार्ग आक्रमायला संतांनी सांगितले. संतांना जिज्ञासा मूळचीच असते, आपल्यात ती नाही. म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे. काही केल्याशिवायच सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय म्हणजे सत्संगती हाच होय. सत्संगती अति अपूर्व काम करणारी आहे. ज्याचे भाग्य थोर असेल त्यालाच ती लाभेल. एखादा मनुष्य भोवऱ्यात सापडला तर त्याला बाहेर काढण्याचे 2 मार्ग आहेत. एक मार्ग असा की दुसऱ्या चांगल्या पोहणाऱ्याने त्या भोवऱ्यामध्ये उडी मारून तो फोडायचा आणि बुडत्याला बाहेर ओढून काढायचे. पण यासाठी शक्ती फार लागते. आणि दुसरा मार्ग असा, आपणच भोवऱ्यामध्ये उडी मारून तळाशी जायचे आणि खालून बाहेर निघायचे. विद्वत्ता ही भोवऱ्यासारखी आहे. वरवर पाणी फिरत असते तरी तळाशी ते संथ असते. तसे जे लोक वरवर विद्या शिकतात ते वादाच्या आणि मतांतराच्या चक्रात सापडतात. पण जे खोल तळाशी जातात त्यांना खरे काय ते आपोआपच कळते आणि ते सगळीकडे एकच असते. विद्येच्या भोवऱ्यामध्ये सापडणाऱ्यांना बाहेर ओढून काढण्याचे काम फार मोठ्या संतांचे असते. शहाण्याने त्या भानगडीत न पडावे. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे काम होय. तात्पर्य: कोणत्याही सत्पुरुषाची परंपरा रक्षण केली पाहिजे. त्यात आपले ज्ञान घुसडू नये. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन नंबर 104.
श्रीराम जय जय राम. संतांचे ग्रंथ. संतांचे ज्ञानच असे असते की त्यांना वेदांतांचे मर्म आपोआपच कळते. अमुक एक ग्रंथ कोणी लिहिला, केव्हा लिहिला, त्यामध्ये अमक्या पानावर काय आहे, या गोष्टी ऐनवेळी संतांना सांगता येणार नाहीत. पण त्या विषयाचे मर्म त्यांना बरोबर ठाऊक असते. आपण पोथीतले नुसते शब्द तेवढे वाचतो. त्याचा अर्थ संतांच्या कृपे वाचून कळणे अतिशय कठीण आहे. बापाचा निरोप लहान मूल आईला आपल्या बोबड्या शब्दात आणि स्वतःला कळत असेल असा सांगत असते. तितपतच पोथीतल्या शब्दांचा अर्थ आज आपल्याला सांगता येईल. संतांनी ग्रंथ लिहिले याचे कारण ज्यांना बुद्धीने खात्री करून घ्यायची आहे त्यांनी ती करून घ्यावी आणि परमार्थ करावा. संतांच्या वचनाचा ओढून ताणून अर्थ करू नये, त्याचा सरळ अर्थ घ्यावा. ग्रंथ वाचित असताना आपली मते बाजूला ठेवावी. एका अक्षरावर दुसरे अक्षर लिहिले तर पहिले दिसत नाही आणि समजतही नाही, म्हणून शुद्ध मनाने ग्रंथ वाचावा. आपल्या वडिलांचे पत्र जर आपल्याला आले तर आपण त्यातले अक्षर वाचतो. तसे ज्ञानेश्वरी, दासबोध हे ग्रंथ अगदी मनापासून वाचावेत. पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला जातात ते लोकांनी बरे म्हणावे यासाठी, किंवा करमत नाही यासाठी, किंवा इतर उद्योग नाही म्हणून जातात. असे करणे योग्य नाही. खरे म्हणजे संतांचे ग्रंथ वाचून स्वतःला काय करायला पाहिजे ते शोधून काढून तेवढे करणारे लोकच थोडेच असतात. ते ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ नीट समजणारे लोक त्यापेक्षा जास्त असतात. मोठ्या संतांचा ग्रंथ आहे म्हणून नुसते वाचणारे लोक त्याहून जास्त असतात. आणि त्याहीपेक्षा ते ग्रंथ मुळीच न वाचणारे लोक फारच जास्त असतात. जगाच्या प्रवाहाच्या उलट जायला संतांजवळ शिकायचे असते. संतांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृती असते. ते देहाला सावलीप्रमाणे मानतात. सावलीला दुःख झाले म्हणजे केव्हाही अयोग्यच. म्हणूनच संतांच्या मनावर सुखदुःखाचा परिणाम होत नाही. संतांकडे लोक कितीतरी कष्ट करतात आणि ते लोक त्यांच्या नात्यागोत्याचेही नसतात. संत त्यांना काही देत नसतात, ते इतके कष्ट करतात. याचे कारण संतांचा त्यांच्याविषयी असणारा खरा आपलेपणा हा होय. संत एकांतात जातात याचे कारण असे की लोकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात आणि एकांतात भेटणारे निराळे असतात. लोकांतात संतांची शांती बिघडते असे मुळीच नाही, पण एकांतात भेटणाऱ्यांना लोकांतात भेटता येत नाही म्हणून ते एकांतात जातात. तात्पर्य: कोणत्याही संतांचा ग्रंथ वाचताना तो कृतीत आणण्याकरिता आहे ही भावना ठेवूनच वाचावा. श्रीराम जय जय राम. प्रवचन नंबर 105. श्रीराम जय जय राम. संत आपल्याला जागे करतात. प्रत्यक्ष विषयांपेक्षा विषयी माणसाची संगत फार वाईट असते. हे ज्याप्रमाणे संसारात तसे परमार्थातही लागू आहे. संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो. म्हणून चांगल्या विचारांच्या माणसाची संगत धरावी. चांगले वाईट हे नेहमी आपल्यावरूनच ओळखावे. स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते. जगात संत असतील असे पुष्कळांना वाटतच नाही. संतांना ओळखायला आपल्या अंगी थोडे तरी भगवंताचे प्रेम असायला पाहिजे. आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला, परंतु संतांनी आपल्याला जागे केले. चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती संतांनी आपल्याला दिली, तेव्हा जिकडे पाठ होती तिकडे आपण तोंड केले आणि पुन्हा चालू लागलो तर आपण योग्य स्थळी जाऊ. संत आनंदरूप झाल्यावर स्वस्थ बसत नाहीत. ते ज्या लीला करतात त्या जगाच्या कल्याणासाठी असतात. त्यावेळीही ते आपल्या मूळच्या आनंदातच असतात. ते स्वस्थ बसलेले दिसले तरी जगाचे कल्याण करीतच असतात. आपण धडपड करून फुकट मरतो त्यापेक्षा ते स्वस्थ बसून जिवंत राहतात. हे केव्हाही चांगलेच नाही का? संत आनंदरूप झालेले असल्यामुळे त्यांच्या वचनानुसार आपण जाऊया. लोकांना उपदेश करण्यामध्ये संतांचा हेतू एकच असतो आणि तो हा की जे मला कळले आहे ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या. संत आपल्या स्वार्थासाठी सांगत नसल्याने त्यांचे म्हणणे आपल्याला खोटे कसे म्हणता येईल? प्रपंच हा दुःखमय आहे हे कळल्यावर त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. तो संतांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या वाचनाने कळतो. त्या ग्रंथात सांगितलेले आपण करावे. आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आचरणात आणले नाही तर त्या वाचनाचा काहीही उपयोग नाही. वाचनाचे मनन झाले पाहिजे. साधन व वाचन हे दोन्ही बरोबर चालले गेले पाहिजेत.
ज्या संतांचा ग्रंथ आपण वाचतो त्यांच्या कृपे वाचून तो नीट समजणार नाही. ज्याच्यावर त्यांची कृपा आहे त्याला अंगी विद्वत्ता नसताना देखील त्या ग्रंथांचा बरोबर अर्थ अगदी स्वाभाविकपणे कळेल. विद्वान हा कल्पनेने सत्यस्वरूपाचे वर्णन करतो, पण संत मात्र निश्चयाने, खात्रीने आणि अनुभवाने ते रूप काय आहे हे सांगतात. सत्पुरुषांच्या वाचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे कृती बनवणे हाच खरा गमागम आहे. तात्पर्य: संतांची आज्ञा पालन करणे म्हणजे संत सेवाच होय. श्रीराम जय जय राम. प्रवचन नंबर 106. श्रीराम जय जय राम. सत्संगतीच्या योगे मन पैक्यावर गुंतून राहत नाही. संतांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. ते बोलतील ते खरे होते. वाचासिद्धी म्हणतात ती हीच. या सिद्धीचा उपयोग आपण सुद्धा करून घेऊ शकतो. परंतु भगवत सेवा करावी आणि त्याबद्दल पगार घ्यावा तसे हे होते. कामधेनूवर ओझे टाकावे हे बरे वाटेना म्हणून वाटेने घोडा येत होता, तो घेतला आणि कामधेनू देऊन टाकली, तशासारखे होते. जे सुख चिरकाळ टिकणारे नाही ते घेऊन काय करायचे? हाडांची काडे करून स्वर्गसुख हाती आले, पण कालांतराने ते नाश पावणारच आहे. मग ते घेऊन काय करायचे? पैक्यासारख्या निर्जीव वस्तूत आपले मन कितीही गुंतून राहते. पैसा हा भूतासारखा आहे. त्याच्याकडून काम करून घेतले तर तो फार उपयोगी आहे, पण ते न केले तर तो उरावर बसतो. आपण प्रापंचिक माणसे, आपण पैसा साठवला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजे भगवंताचा आधार नाही असे वाटणे होय. आपल्या जवळचा पैसा आपण होऊन कुणाला द्यावा असे मी म्हणत नाही, पण चोराने तो चोरून नेला तर रडत बसू नये, किंवा कुणी मागायला आला तर त्याला नाही म्हणू नये. त्याला काहीतरी द्यावेच. पैसा प्रपंचाला पुरेसा असावा म्हणजे किती? तर पेन्शन असेल, त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला. आणि पेन्शन नसेल, त्यांना साधारण मध्यम स्थितीत 10-15 वर्षे पुरेल इतका असला म्हणजे पुरेसा झाला. याला अमुक एक असा हिशोब सांगता येणार नाही. आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला की बस झाले. श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे. आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे. पैशांच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र आग्रहाने करावा आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे. आपण आतून निष्काम, निर्लोभ आणि निरीच्छ असावे. दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधीही ठेवू नये. ज्याच्याजवळ पैसा विपुल आहे त्याला श्रीमंत अगर सावकार म्हणता येईल. ज्याच्याजवळ विद्वत्ता आहे त्याला विद्वान म्हणता येईल. ज्याच्याजवळ शेत आहे त्याला शेतकरी म्हणता येईल. परंतु यांच्यापैकी कोणाला मोठा म्हणता येईलच असे नाही. सावकार कंजूस असेल, विद्वान गर्विष्ठ असेल किंवा शेतकरी असाच दुर्गुणी असेल. ज्याच्याजवळ सर्व गुण एकच समयाविच्छेदन करून असतील तोच खरा मोठा होय. सर्व गुण एका भगवंताच्या ठिकाणी असू शकतील म्हणून ज्यांनी आपलासा केला तेच खरे मोठे बनतात आणि अशाच लोकांना संत म्हणतात. आपण संतांचे होऊन राहावे यात आपले कल्याण आहे. सत्संगतीपासून सद्विचार आणि सद्भावना प्राप्त होतात. ज्याचे विचार चांगले तो मनुष्यच खरा चांगला होय. आणि जिथे भगवंताचे अनुसंधान आहे तिथे राहणे हीच खरी सत्संगती होय. तात्पर्य: पैशाचे नाव अर्थ, पण तो करतो मोठा अनर्थ. श्रीराम जय जय राम. प्रवचन क्रमांक 107. श्रीराम जय जय राम. व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात. नोकरी पाहिजे असेल तर ती देणारा जिथे असतो तिथे आपण जातो. त्याप्रमाणे भगवंतांची भेट घ्यायची असेल तर संत जिथे राहतात तेच आपल्याला जावे लागेल. परमेश्वराचे स्वरूप ओळखण्यासाठी संतांकडे जाणेच जरूर आहे. संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे. संतांजवळ निर्विषय चित्त असते. रात्री सर्वजण झोपल्यावर शिपाई जसे गस्त घालतात तसे साधुसंत आमच्या गैरसावधतेत जागृत असतात. आपण झोपी गेलो असताना ते आपली वृत्ती तपासतात. एका बाईला मूल झाले, पण त्याला आकडी येऊ लागली. ते पाळण्यात उगीच निश्चित पडून असायचे. ते मूल बरोबर वाढेना, चांगले हसेना, खेळेना. मुलाची ही अवस्था पाहून आईला बरे वाटत नसे. अगदी तसेच संतांना वाटते. शिष्य केला खरा, पण साधनात जर त्याची प्रगती होत नसेल तर संतांना अतिशय वाईट वाटते. शिष्याची प्रगती होत असेल
तर संत स्वतःच्या प्रेमापोटीच शिष्याला सजवील आणि त्याचे कौतुक करील. संतांना फारसे कधीच कोणी चांगले म्हणत नाही. त्यांनी एकाचे कल्याण केले तर त्या माणसाचे 10 नातेवाईक त्यांना नावे ठेवतात. संतांना ओळखण्याकरता जे गुण सांगितले आहेत ते त्यांची परीक्षा करण्याकरता सांगितले नसून त्यांचा त्या दृष्टीने उपयोगही होत नाही. त्या गुणाचे आपण आचरण करावे म्हणून ते सांगितलेले आहेत. संतांजवळ राहणाऱ्या लोकांना 3 तोटे आणि 3 फायदे असतात. त्यापैकी तोटे असे की 1 वेदांत बोलायला तेवढा उत्तम येतो. 2 संतांजवळ राहिल्याने उगीच मान मिळतो. आणि 3 ते म्हणजे संत सर्व पाहून घेतील या खोट्या भावनेने हा वाटेल तसे वागतो. आणि आता फायदे म्हणाल तर पहिला म्हणजे तो जर खऱ्या भावनेने संतांजवळ राहिला तर तेवढ्यानेच काही साधन न करता सुद्धा त्याचा परमार्थ साधेल. दुसरा म्हणजे त्याला मान मिळेल, पण तो स्वतःच्या मानाच्या अपेक्षेच्या पलीकडे राहील. आणि तिसरा फायदा म्हणजे वेदांत त्याला बोलायला आला नाही तरी त्याच्या आचरणात येईल. म्हणून संतांजवळ राहण्याने, ते सांगतील तसे वागण्याने मनाची अपेक्षा करू नये आणि फारसा वेदांत बोलू नये. तोंडापर्यंत आले तरी दाबून टाकावे. संतांची आज्ञा प्रमाण मानणे हे प्रचिती येण्याचे साधन आहे. व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात हे ओळखून आपण त्यांची संगत करावी. तेल आणि वात असल्यावर दिवा लावायला जसा वेळ लागत नाही, त्याचप्रमाणे आपली भूमिका थोडी तयार असल्यावर सत्संगतीचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही. तात्पर्य: संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 108. संत तू भगवंताचा आहेस ही जाणीव देतात. श्रीराम जय राम जय जय राम. आपण कोणतेही कृत्य करीत असताना ज्याकरिता ते कृत्य आरंभले ते जसे आपल्या डोळ्यांसमोर असते त्याप्रमाणे नाम घेताना आपण नाम कशाकरिता घेतले त्याची अखंड जाणीव असली. ही जाणीव अखंड ठेवणे हे मी भगवंताचा आहे हे जाणण्यासारखेच आहे. याचे नाव अनुसंधान ठेवणे. वास्तविक आपण भगवंताचे आहोतच, पण मी विषयाचा आहे असे भ्रमाने वाटू लागले. संत तू विषयांचा नाहीस, भगवंताचा आहेस असे कायम सांगत असतात. हीच संतांची खरी कामगिरी आहे आणि याकरिता ते नाम घ्यायला सांगतात. नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही, भगवंताचा आहे असे मनाला सांगणे आणि मनात तशी जाणीव उत्पन्न करणे आणि ही जाणीव टिकवण्याकरिता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे म्हणजे तेच नाम सतत घेणे. तुम्हाला रामदर्शन पाहिजे म्हणता, पण राम तुम्हाला ओळखता कसा येणार? रामदर्शन व्हायला रामाचे अंतर काढता आले पाहिजे. रामाला पक्के ओळखता आले पाहिजे. याकरिता अंतःकरणाची पवित्रता पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे. सर्व काही साधने केली पण भाव नसेल तर ती व्यर्थ होतात. कालांतराने त्यामुळे भाव उत्पन्न होईल हे खरे, परंतु भाव ठेवून साधने केली म्हणजे प्राप्ती लवकर होते. नवविधा भक्तीमध्ये सोपी आणि मुख्य भक्ती म्हणजे अर्पण करणे ही होय. पण सर्वस्वी देवाचे होऊन राहावे, म्हणजे आपण जे काही करतो ते सर्व अर्पणच होते. ज्याने त्याने आपले हित ओळखून वागावे हे जरूर आहे. कल्याणाचा मार्ग कुणीही दाखविल, पण त्याप्रमाणे वागणे हे ज्याचे त्याच्याकडे आहे. बंधनाला खरे कारण परिस्थिती नसून आपल्याच मनाची ठेवण हे आहे. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही काळात आणि वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखे एकच भगवंताचे नाम तेवढे आहे. त्या परिस्थितीत पूर्ण समाधान करत राहणे ही देवाचीच पूर्ण कृपा आहे. अग्नीचा प्रयोग करून घेणाऱ्यावर आहे, तसा देवाचा उपयोग कसा करावा तसा होतो. परमेश्वराच्या ध्यानाने सिद्धी येतात आणि सिद्धी तर त्याज्य. पण परमेश्वराचे ध्यान करूच नये की काय? तर ध्यान हे सिद्धी मिळवण्याकरता करू नये. परमेश्वर प्राप्तीकरता निष्काम बुद्धीने ध्यान करावे, म्हणजे परमेश्वर सिद्धीचे अडथळे दूर करतो. साधू सिद्धींचा उपयोग कधीही करीत नाही. ते परमात्मा स्वरूपात मिळून गेलेले असतात. सर्व गोष्टी ते परमात्म्यावर सोपवतात आणि त्यांच्या इच्छेनेच केव्हा केव्हा चमत्कार झाल्याचे साधूंच्या चरित्रात दिसते. तात्पर्य: साधूजवळ कधीही व्यावहारिक गोष्टी मागू नयेत, त्या प्रारब्धावर सोपवाव्यात. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 109. श्रीराम जय राम जय जय राम. संत विषयांमध्ये देव पाहतात,
आणि आपण देवांमध्ये विषय पाहतो. प्रत्येकजण भक्ती करीतच असतो. कारण व्यापक दृष्टीने पाहिले तर भक्ती म्हणजे आवड, परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे. सर्वांना विषयाची आवड ही असतेच, तेव्हा सर्व लोक एकपरीने विषयांची भक्तीच करीत असतात. विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून देहबुद्धी वाढवणारी आणि स्वार्थी असते. हे कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड, भक्ती उमजणे शक्य नाही. याकरिता भक्तिमार्गातली पहिली पायरी म्हटली म्हणजे मोबदल्यारहित निष्काम निस्वार्थी परमात्मा स्मरण करणे आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःलाच विसरणे. देहबुद्धी विलगित होणे ही होय देहरक्षण परमात्म्याप्राप्तीकरिताच करावे. केवळ विषय वासनेकरिता जगणे असेल तर त्यापेक्षा मेलेले काय वाईट. जयंत्यादी उत्सव आपण करतो ते भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावे म्हणूनच. मुळात प्रेम नसेल तर ज्याच्यावर प्रेम करतो त्याला आपण जो उपचार करतो तो उपचार करून प्रेम आणायचे असते. प्रेम आणि उपचार यांचा अन्योन्य संबंध असतो. या उपचाराने भगवंताशी संबंध वाढतो आणि त्यामुळे भगवंतावरचे प्रेमही वाढते. आई आपल्या लहान मुलाला दागिने वगैरे घालते, त्याचे त्या लहान मुलाला काही सुख नसते. उलट थोडे दुःखच वाटत असते. पण त्यामुळे त्या आईला बरे वाटते म्हणून ती तसे करते. भगवंताला आपण दागिने वगैरे घातले तर ते स्वतःकरिताच होय. वास्तविक भगवंताला काय कमी आहे. संत विषयांमध्ये देव पाहतात, पण आम्ही मात्र देवतांमध्ये सुद्धा विषय पाहतो. रामाची मूर्ती काय उत्तम घडवली आहे, देऊळ किती सुंदर बांधले आहे, वगैरे वगैरे आम्ही म्हणतो. आमची वृत्ती विषयाकार बनली म्हणून आम्हाला जिकडे तिकडे विषयच दिसतो. संतांची वृत्ती राममय असते, त्यांना सर्वत्र रामच दिसतो. 13 कोटी जप केला म्हणजे रामदर्शन होते असे म्हणतात. याचा अर्थ 13 कोटी जप व्हायला रोज 10-12 तास या प्रमाणात जवळजवळ 12 वर्षे लागतात. इतका सतत ध्यास लागला म्हणजे ते रूपच तो होतो. नाम कधीच वाया जात नाही. केव्हा केव्हा एखाद्याला दर्शन होत नाही तेव्हा त्याचे नाम दुसरीकडे खर्च झाले असे समजावे. मग ते विषयांप्राप्तीकरिता असेल किंवा त्याचे पूर्वपाप घटत असेल. विषयाकरिता नाम खर्च करू नये, नामाकरिता नाम घ्यावे. तात्पर्य, नाम आपले सर्वस्व वाटले पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 110. श्रीराम जय राम जय जय राम. भवरोगापासून मुक्ततेचा उपाय, सत्संगती व नामस्मरण. एका गावात एक वैद्य राहत होता. त्या वैद्याला कोणाला काय रोग झाला आहे हे तोंडावरून समजत असे. एक दिवस त्याने एका मनुष्याला आपल्या घरावरून जाताना पाहिले आणि त्याला आत बोलवले. वैद्याने त्या माणसाला सांगितले की तुला एक भारी रोग झाला आहे, पण मी सांगतो ते औषध घे आणि मी सांगेन त्याप्रमाणे पथ्य पाळ, म्हणजे तुझा रोग बरा होईल. वैद्याने सांगितलेले औषध आणि पथ्य त्या मनुष्याने पाळले नसते तर त्यात त्या वैद्याचे काही नुकसान होते का? त्याचप्रमाणे संत लोक जे आपल्याला करायला सांगतात त्यात त्यांना स्वतःला काही मिळवायचे नसते. आपल्याला गुरु सांगत असतात, त्यांचे ऐकल्याने आपल्याला फायदाच होत असतो. ते आपल्याला भवरोग झाला आहे असे सांगतात आणि त्याकरता संत संग करा आणि नामात राहा म्हणून सांगत असतात. ते जे सांगतात ते स्वतः अनुभव घेऊनच सांगत असतात. औषध सोपे असले म्हणून त्यात गुण नाही असे म्हणून कसे चालेल? तुकारामांनी आपल्या उपासनेची शपथ घेऊन सांगितले आहे की नामस्मरणासारखे सोपे साधन नाही. तुमच्या हल्लीच्या साधूंवर विश्वास नसला तरी समर्थ आणि तुकाराम यांनी सांगितले त्यावर तरी विश्वास ठेवायला काय हरकत आहे. त्यांनी तुमच्या कल्याणाकरिताच ते साधन सांगितले आहे. ते तुम्ही न कराल तर त्यांचे काही नुकसान नाही, तुमचेच नुकसान आहे. तरी त्याचा विचार करा. आपल्याला रोग झाला आहे अशी आपली अगोदरच खात्री झाली पाहिजे, म्हणजे निम्मे काम तिथेच होते. आपल्याला रोग झाला आहे असे पक्के कळल्यावर आपण औषध घेण्याचे टाळणार नाही. संसारात सुख नाही असे आपल्याला दिसत असताना ज्या योगाने सुख मिळेल त्याच्या खटापटीला लागले पाहिजे. त्याकरिता होईल तितके नामात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला खरे समाधान मिळेल. एका मनुष्याने 30 वर्षे मनापासून नोकरी केली. तो म्हणाला, भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो. त्याला विचारले, ते कसे काय बुवा? तर त्याने उत्तर दिले, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. तो जिथे बदली करेल तिथे आपल्याला जावे लागते.
मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काही चालत नाही. म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते. आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला. आता मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवले आहे. भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे. कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही. तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो. म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे. याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकले पाहिजे. आणि हेच आपल्या जीविताचे सार आहे. तात्पर्य: अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, त्यातच भक्ती जन्म पावते. श्रीराम जय राम जय जय राम.